नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय सह्याद्री. तर मी आत्ताच झोपेतून उठलोय, ब्रश केला, तोंड धुतलं आणि आज मला चहा प्यायची खूप इच्छा होतीये, पण दूध तर नाही. तर मी पहिले जाऊन दूध घेऊन येतो आणि चहा बनवून. खाली सोसायटी कंपाऊंडमध्ये आलो. सोसायटी कंपाऊंडपासून दुकान काही जास्त लांब नव्हती, म्हणून पाऊल यात्रा करून मी दुकानाच्या दिशेने निघालो. दूध बॅग घेतली आणि पोटात खूप कावळे ओरडत होते, तर त्यांना खाऊ घालण्यासाठी कुरकुरे पण घेतले. लिफ्टच्या क्लिनिंगचं काम चालू आहे, त्यामुळे आपल्याला पाऊल यात्रा करूनच वरती जावं लागेल. मी खाली जाऊन दूध बॅग घेऊन आलो आणि इंडक्शन शोधायला लागलो, पण मला इंडक्शन भेटलं नाही. नंतर लक्षात आलं आपलं इंडक्शन मित्राकडे आहे. आता हे दूध आपण तसंच पिऊन घेऊ. तर मी आता रेडी झालोय. आपण आता हॉस्पिटलकडे पूर्तता करूया, म्हणजे निघूया. मी हॉस्पिटलमध्ये आलो, डायरेक्ट डॉक्टर रूम मध्ये येऊन बसलो. तो वरती 5 मिनिटातच येत होता, पण आता भरपूर टाइम झालाय, तो आणखीन पण आला नाही. मला तर खूप भूक लागली आहे. मी आता त्याला कॉल करतो आणि वरती जेवण्यासाठी बोलून घेतो. फायनली डॉक्टर साहेब आले. आता मी लवकर जेवणार धाबा बोलतो. तुम्ही तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा. माझे केस खूप चांगले, तुम्ही ते इग्नोर करा. आणि डॉक्टर साहेबाला पुण्यामध्ये काहीतरी काम आलंय, त्यामुळे ते तिकडे निघाले. मला फ्लॅटर सोडणार, मग ते पुण्याची दिसाने पूर्तता करणार. आणि सोसायटीमध्ये तुळशीच्या लग्नाची तयारी चालू होती. मी फर्स्ट टाइम एवढं मोठं तुळशीचं लग्न बघतोय. आणि समोरच्या आजीने मला तुळशीच्या लग्नाचा प्रसाद पण आणून दिला. आणि प्रसाद मी खाल्ला. प्रसाद खरंच खूप मस्त होता. आणि आजचा ब्लॉग मी याच ठिकाणी एंड करतोय. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.